नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले त्या आणि हे आता माझी रात्रीची भांडी घासून झाली ती. चला आता भांडी घरात नेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. किचन कटा स्वच्छ धुवून घेतला. पहिल्यांदा आता मुलांना खायला नाश्त्याला शेवळ्याचा भात करायला लागली. शेवळ्या घेतल्या त्या. आता कढईमध्ये तूप टाकून शेवळ्या पहिल्यांदा भाजून घेते आणि मगच करायच्या परत. शेवळ्या चांगल्या तुपातनं भाजून घेतल्या आणि आता इथं पाणी टाकले. पाण्यामध्ये साखर टाकली, साखर विरघळली. तर आता टाकून घेते शेवळ्या. शेवळ्याचा भात करून झाला. इकडं कढईमध्ये भाजी फोडणीला दिली आताच. चला आता कणिक मळून घेते आणि चपात्या करून घेते. इथं पोरं सकाळ सकाळ आता नाश्ता करायला बसले. ती राधा, छान झाले का भात? गोड झाले का? बाल्या कसं झालंय? आता मी इथं कणिक मळून घेतली, चपात्या करून घेते. चपात्या करून घ्यायला लागली. आता रानात जायचं लवकर उरकून. आज पण काकडी तोडायची. साडे 10 वाजले ते आणि जेवण झाली. घर स्वच्छ करून घेतली, भांडी घासून झाली ती. चला आता रानात जायचंय. मळावर आलो आता. चला आता सुरुवात करू काकडी तोडायला. त्या 1:30 वाजले त्या आणि इकडं आमच्या 2-2 पाती लागले त्या. बायांचं पण कांदा खुरपायला चालू आहे. 10 बाया आल्या त्या आज. इकडं किडीवर पाणी चालू आहे. चला आता तिसरी पात धरू. दुपारच्या 2 वाजल्या त्या आणि पोरांनी सकाळपासून काकडी भरू लागली. आता सगळ्यांची जेवणाची पंगत बसली. घरी जाऊन जेवण घेऊन आले. ती काय खाते रे पोरांनो? लोणचं, चपाती, भात. जाऊ का जेवण बाल्याचं? बाल्या, जेवण झालं तुझं? तो डबा बांधला, परत फिरून अजून बसायला लागला काय? का रे? डबा बांधल्यावर परत तुला भूक लागली काय अजून? पाच वाजले त्या आणि जेवण करून आपली 1 पात लागली. अजून 1 पात आहे. आता गाडी आली भरायला. आता जेवढं तोडून निवडून झालेलं तेवढं भरून देऊ. राहिलेलं परत तोडू कुरवाड्याला न्यायला. गाडी भरून दिली. चला आता राहिलेलं मला पण तोडून घेऊ. का होईन तेवढं तोडायचं. आता थोडंसं कारली आणखी, कारण इथं मोठ्या मोठा माल ठेवला आहे थोडासा. आणखी थोडी काकडी तोडायची आणि कारलं तोडायचं परत सगळं फिरून. 5:45 वाजले त्या. दिवस पूर्ण मावळायला गेलाय. 5:30ला रेशमाची सुट्टी केली आणि राहिलेल्या पात्याची पण 5-5, 6 साखळं तोडून झाली. आता काकडी तोडायची थांबवली आणि आता कारलं तोडायला लागले. सगळीकडे फिरून कारलं तोडावं लागते. चला आता कारलं तोडून घेऊ, काही निघन तेवढं. 6:30 वाजले त्या. पूर्ण अंधार पडलाय आणि आत्ता निघालो आम्ही रानातनं घरी. घरात जवळ आलोय. लाईट पण नाही घरी. आदून राधा पण आहे आमच्यासोबत. चला जाऊ आता घरी. बाहेरचं सगळं काम आवरून मी घरात आली. आता शाळांना वैरण टाकली, वासरू सोडून वासरू बांधलं, भांडे घासून आणली. आता स्वयंपाक करायचा. पोरांनो काय खाताय? एक जण नूडल्स म्हणते, एक जण मॅगी म्हणते. काय नेमकं? बर.
चला आता स्वयंपाक करून घेऊ. पाहुणे आल्या दिले मॅगी करून खायला. आज भाजी टमाट्याची चटणी करायची. 2-4 कांदे घेतले, तर टमाटे घेतली, ती लसूण घेतलाय. तर आता हे सगळं चिरून घेते आणि टमाट्याची चटणी करू. मग कांदा चांगला लाल भाजून घेतला आणि आता टमाटर टाकला शिजायला. मीठ पण टाकले. आता टमाटर चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये काळं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं की झाली भाजी तयार. आणि इकडे चालायच्या चपात्या. तर आता इथं माझी मस्त अशी टमाट्याची चटणी करून तयार झाली. आता गरम गरम जेवणं करून घ्यायची. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. धन्यवाद.